कृष्णा, राधे राधे, हरे कृष्ण. सर्व गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या गोविंद गोपी या चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात ना? सर्व चिंता, काळजी, टेन्शन बाजूला ठेवा, चेहऱ्यावर एक स्माईल द्या. कारण आयुष्य हे क्षणभंगूर आहे. उद्याची चिंता करायची नाही. उद्या काय होणार आहे आपल्याला काहीच माहीत नसतं. त्यामुळे उद्याची भीती बाळगायची नाही. आजचा दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक क्षण आनंदात जगायचा. तोच आपल्या हातात आहे. वर्तमानच फक्त आपल्या हातात असतं. त्यामुळे अतिविचार करण्याची गरज नाही. आता ताईंनो, मी तुम्हाला ओव्हर थिंकिंग याविषयीच तुमच्याशी बोलणार आहे आज. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? अतिविचार. आता ओव्हर थिंकिंग आपल्याला का होते? कारण भूतकाळामध्ये जर काही आपल्या बाबतीत दुःखद घटना घडल्या असतील तर त्या आपल्याला आठवत राहतात. त्यामुळे आपण अतिविचार करतो. आणि दुसरं म्हणजे भविष्यकाळाची चिंता, भविष्यातली भीती, की भविष्य कसं असेल याविषयी जर तुमच्या मनात भीती असेल तर ओव्हर थिंकिंग होते. त्याबद्दल तुमच्या डोक्यात अतिविचार येतात. आता ओव्हर थिंकिंग हा कुठल्याही प्रकारचा आजार नाही, तर ती एक सवय आहे. अतिविचार करण्याची सवय असते, त्याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. आता ज्या व्यक्ती संवेदनशील असतात, भावूक असतात, भोळ्या असतात, त्यांच्यामध्ये ओव्हर थिंकिंग जास्त प्रमाणात आढळते. म्हणजे जास्त प्रमाणात ओव्हर थिंकिंग करण्याची सवय त्या लोकांना असते, जे लोक अतिशय संवेदनशील असतात. म्हणजे कोणतीही छोटी मोठी गोष्ट पटकन मनावर घेणे, पटकन नाराज होणे, उदास होणे, अशा ज्या भोळ्या भाबड्या व्यक्ती असतात, संवेदनशील असतात, त्यांच्यामध्ये ओव्हर थिंकिंग जास्त प्रमाणात असते. आता अतिविचार टाळायचे कसे? आता आपण जर ठरवलं की भूतकाळातल्या दुःखद घटना आठवायच्याच नाही, असं जरी ठरवलं तरी त्या डोक्यात येतात, कारण ती सवय लागलेली असते आपल्याला. मग आता त्या विचार ते डोक्यात येऊ नयेत म्हणून काय करायचं? तर ताईंनो, आपलं डोकं कधीच रिकामं ठेवायचं नाही. तुमचे जे दैनंदिन जे काम आहे ते आवरून झाल्यावरती तुमचा जो रिकामा वेळ तुम्हाला भेटतो, तो रिकामा वेळ तुम्ही कोणत्याही कामामध्ये व्यस्त लावण्यात घालवा. म्हणजे समजा आता तुम्हाला एखादा आवडीचा छंद असेल, चित्रकला आवडत असेल, तर एखादं पेंटिंग करा, एखादं चित्र काढा. किंवा तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल तर एखादा पदार्थ बनवा तुमच्या आवडीचा. तुम्हाला जेव्हा जेव्हा रिकामा वेळ सापडेल ना, त्यावेळेस तो वेळ तुम्ही कारणी लावा. त्या वेळेमध्ये तुमचं मन आणि डोकं हे व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. रिकामं डोकं ठेवायचं नाही. आपले आजी आजोबा सांगायचे बघा, की रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं. त्यामुळे रिकामं डोकं ठेवायचा कधीच प्रयत्न करू नका. सतत आपलं डोकं कुठल्या कामात व्यस्त ठेवायचं, अडकून ठेवायचं. आता समजा तुम्हाला देवभक्त असताल, तुम्ही देवाची पूजा अर्चा करत असाल खूप अतिप्रमाणात, म्हणजे तुम्हाला भक्ती आवडत असेल तर तुम्ही नामजप करू शकता, जपमाळ करू शकता. तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडतं त्या देवाच्या नावाची जपमाळ तुम्ही करू शकता. 1 जपमाळ, 2 जपमाळ, असं तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी, जेवढी तुम्हाला इच्छा असेल तेवढी जपमाळ करू शकता. किंवा पोथीपुराण वाचनाची जर आवड असेल तर पोथीपुराण वाचू शकता. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं पोथीपुराणाची पानं तुम्ही वाचू शकता. किंवा प्रेरणादायक गोष्टी वाचू शकता. तुम्हाला जे काही वाचायला आवडेल ते तुम्ही वाचू शकता. त्यामुळे तुमचा वेळ कारणी लागेल. म्हणजे तुमचं मन आणि डोकं हे कुठे त्या गोष्टीमध्ये अडकून राहील. त्यामुळे विचार येणार नाही डोक्यामध्ये. आपल्याला काय करायचं आहे? विचार आणायचे नाही डोक्यामध्ये. आपल्याला वर्तमानात जगायचं आहे. न भूतकाळात जगायचं आहे, न भविष्यकाळात जगायचं. आपल्याला वर्तमानात जगायचं. त्यामुळे वर्तमानात तुमचं मन आणि डोकं हे तुम्ही अडकून ठेवायचा प्रयत्न करा. हे बघा ताईंनो, जर तुमचे विचार कंट्रोलमध्ये असतील ना, तर तुमचं मन हे तुमचं मित्र बनेल. आणि जर तुमचे विचार कंट्रोलच्या बाहेर असतील, अतिविचार असतील, तर तुमचं मन तुमचं शत्रू बनेल. आणि शत्रू बनलेलं मन कधीच प्रगती करत नाही आणि कधीच त्यांचं भविष्य उज्ज्वल नसतं. जेव्हा मन शत्रू बनतं ना, आपलं मन जेव्हा आपलं शत्रू बनतं, तेव्हा आपण भविष्यात प्रगती करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे वर्तमानात जगायला शिका. कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचा प्रयत्न करा. भविष्य कोणाच्याच हातात नाही आहे. कोणाला माहितीही नसतं भविष्यात काय होणार आहे. त्यामुळे भविष्याची चिंता करायची नाही. वर्तमान मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे फक्त वर्तमानात जगायचं, म्हणजे अतिविचार येत नाहीत. आपलं वर्तमान आपण इतकं व्यस्त ठेवायचा, म्हणजे आपलं मन आणि डोकं वर्तमानामध्ये इतकं व्यस्त ठेवायचं. जेव्हा जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ सापडेल तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचं डोकं एखाद्या तुमच्या आवडीच्या छंदामध्ये, किंवा तुम्हाला स्वयंपाक आवडत असेल तर स्वयंपाकामध्ये एखादा पदार्थ बनवण्यामध्ये तुमचं मन डोकं व्यस्त ठेवा. वाचनाची आवड असेल तर वाचनात व्यस्त ठेवा. म्हणजे अतिविचार येणार नाही, ओव्हर थिंकिंग येणार नाही. आपल्या मनाला मित्र बनवण्याचा प्रयत्न करा. आपलं मन हे आपलं मित्र बनलं पाहिजे, शत्रू नाही. कारण आपणच ते मन वैरी झालं एकदा तर आपलं
पुढची प्रगती थांबते. त्यामुळे मनाला मित्र बनवायचा प्रयत्न करा. म्हणून तुम्हाला जे काम आवडतं, रिकामा वेळ भेटला की जे काम आवडतं त्या कामामध्ये तुम्ही तुमचं मन आणि डोकं व्यस्त ठेवा. त्यामुळे अतिविचार तुमच्या डोक्यात येणारच नाहीत. ठीक आहे, छोट्या-छोट्या उपाय आहेत ते तुम्ही रूटीन वर्कमध्ये करू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तो जास्तीत जास्त पोहोचतो. आणि सबस्क्राईब केलं तुम्ही तर गरजूंपर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत होते. आपल्याला सगळ्यांना आनंद द्यायचा आहे, सगळ्यांना चांगल्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. ठीक आहे. जय श्रीकृष्ण, राधे राधे, हरे कृष्ण, धन्यवाद.